छायाचित्र घेतल्यानंतर छायाचित्रामध्ये एक्सपोजर कसं झालेलं आहे, छायाचित्रामध्ये कॉन्ट्रास्ट किती आहे, हे जसं कॅमेऱ्याच्या मागे असलेल्या स्क्रीनवरती पाहता येतं तसंच आपल्याला कॉम्प्युटरवरती फोटोशॉपसारख्या प्रोग्राममध्ये पाहणं शक्य असतं. आता समोर जे आपल्याला छायाचित्र दिसते बघायचं, या बघायच्या छायाचित्राच्या उजव्या बाजूला इथं एकाखाली एक 4 ग्राफ दिसतात. खालचे 3 ग्राफ जे दिसतात ते रेड, ग्रीन आणि ब्लू या तिन्ही रंगांना दाखवणारे हे ग्राफ्स 3 दिसतात. आणि वरती जो ग्राफ दिसतोय या ग्राफमध्ये या तिन्ही रंगांचं एकत्रितकरण करून एकच ग्राफ तयार झालेला दिसतो. हा ग्राफ कसा असतो याचा अर्थ काय ते समजून घेऊया आपण. ही जी आडवी रेष दिसते याला एक्स ॲक्सिस असं म्हणतात. उजवी रेष जी आहे याला वाय ॲक्सिस असं म्हणतात. ज्या पिक्सल्सना प्रकाश कमी मिळालेला असतो असे पिक्सल या एक्स ॲक्सिसच्या डाव्या बाजूला असतात, तर ज्या पिक्सल्सना प्रकाश खूप जास्त मिळालेला असतो असे पिक्सल्स या एक्स ॲक्सिसच्या उजव्या बाजूला असतात. या छायाचित्रामध्ये असं दिसते की अजिबात प्रकाश मिळालेला नाही असा एकही पिक्सल नाही, कारण ह्या वाय ॲक्सिसपर्यंत येणारी या ग्राफची कुठलीही रेष इथपर्यंत पोहोचत नाही. इथं मध्ये बऱ्यापैकी अंतर दिसते. याचा अर्थ असा आहे की एकही पिक्सल असं नाही की जिथे अजिबातच प्रकाश मिळालेला नाही. प्रत्येक पिक्सलला कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये प्रकाश हा मिळालेला आहे. ही चांगली गोष्ट आहे, कारण अशा छायाचित्रामध्ये एडिटिंग करणं सोपं जातं. जिथं पिक्सलला प्रकाश मिळालेलाच नाही आहे अशा पिक्सलमध्ये नंतर एडिटिंग करूनसुद्धा फारसं काही जादू करणं शक्य होत नाही. तेव्हा ही जी गोष्ट आहे ही चांगली गोष्ट आहे. उजव्या बाजूला पाहिलं तर उजव्या बाजूला हा ग्राफ जो आहे हा जवळजवळ या उजव्या वाय ॲक्सिसच्या टोकापर्यंत पोचलेला आहे, पण इथं थोडीशी गॅपही दिसते आपल्याला. याचा अर्थ असा आहे की उजव्या बाजूला एक्सपोजर खूप चांगलं आहे. बहुतेक सगळ्या पिक्सल्सना चांगला प्रकाश मिळालेला आहे, भरपूर प्रकाश मिळालेला आहे. पण तरीसुद्धा एकही पिक्सल असा नाही की ज्याची उद्दीपित होण्याची क्षमता क्रॉस झालेली आहे, ती संपलेली आहे. जर ही ग्राफची रेषा जर उजवीकडे टेकत असेल, या उजव्या रेषेला टेकत असेल, तर त्याचा अर्थ असा असतो की त्या पिक्सल्समध्ये ज्या या रेषेने दिसणारे जे पिक्सल्स आहेत त्या पिक्सल्समध्ये इतका प्रकाश पडलेला आहे की त्या पिक्सल्सची उद्दीपित होण्याची क्षमता संपलेली आहे. आणि त्यापेक्षा जास्त तीव्रतेचा प्रकाश जर त्या पिक्सल्सवरती पडला तर जास्त क्षमतेचं सिग्नल तयार होण्याची शक्यता नाही. असं कधी असू नये, कारण असे पिक्सल्स जे आहेत की ज्यांची तीव्र उद्दीपित होण्याची क्षमता पूर्णपणे संपलेली आहे अशा पिक्सल्समधून मिळणारे जे छायाचित्र असतं त्याच्यामध्ये काहीही सुधारणा करणं शक्य होत नाही. या छायाचित्रात जर पाहिलं आपण तर या बगळ्याच्या पाठीवरती हा जो पांढरा भाग दिसतोय जिथं प्रकाश खूप पडलेला आहे, हा भाग जो आहे हा बहुतेक या उजव्या बाजूचे जे पिक्सल्स दिसतात या पिक्सल्सवरून आपल्याला अंदाज येतो की हे पिक्सल्स इथं दिसतात ते. आणि हा जो पानांमध्ये थोडासा काळपट प्रकार जो दिसतो, एक मागची वाळकी पानं जी दिसत आहेत याच्यामध्ये ज्या सावल्या दिसत आहेत याच्यातून तयार होणारे जे पिक्सल्स आहेत, हे जे पिक्सल्स आहेत ते या ग्राफमध्ये आपल्याला या डाव्या बाजूला दिसतात. ह्याच्या पुढच्या भागामध्ये जेव्हा आपण लेव्हल्स किंवा कर्व्ज याचा अभ्यास करू तेव्हा या हिस्टोग्राममध्ये काय काय परिणाम होतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. त्या दृष्टीने सुद्धा या हिस्टोग्रामची पूर्ण माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे.